नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, व्हेरी गुड मॉर्निंग. आता 6:30 वाजलेत. अजून आंघोळ नाही केलेली, आत्ताच उठले मी. पण आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आणि आठवणीत राहील असा आहे माझ्यासाठी. माहिती आहे का आता आपण कुठे चाललो आहे? आपण आपल्या नंदिनीला देतो एकाला, कारण मला एवढी सगळी गुरं सांभाळणं होईना. आमच्या कामाच्या भाभींची तब्येत खराब आहे, त्याच्यामुळे आता आपण त्यांना देतोय. मग यादव काका पुढंच घेऊया की गाय. हे आमचे यादव काका आणि यादव मावशी आहे, त्यांना आपण गाई सांभाळायला देतोय. त्यांनाच देऊन टाकतोय, कारण त्यांनी छानपैकी काळजी घेतील. आता तिला चौथ्यांदा खोंड होणार, म्हणजे 3 खोंड झाली तिला खूप छानपैकी. आता चौथ्यांदा गाब जाते. ही राधा आणि ही कपिला, या दोघींचंच करता करता आता दमछाक होणार आहे. चला आता आपण गाईची पूजा करूया. तिला गूळ आणि भरडा खाऊ घालते आणि गाईची पूजा करू. आपण त्यांना देतोय. दिसतो का बघा? इकडे या तुम्ही, इकडे तुम्ही कॅमेरा धरा. काकाने धरले ना, तुम्ही ते कॅमेरा धरा. शोरी उठू नकी, असं पकडाय, असं येतं. हां हां, असं पकडायचं. दिसते ते की असं. दोघे चांगल्या ठिकाणी चालली, टेन्शन नाही मला. मग सांभाळते त्यांनी, माझ्यापेक्षा त्यांनी लय सांभाळते. होय होय. तिथं धरू का असंच कॅमेरा? हां हां हां. या की, या का असं या जाऊ द्या. अगं डॉक्टर नाही येते की, डॉक्टर समजाली तुम्हाला. व्यसन पकडा. थांबा, तिथं गुतू होता का? ए तिथं गुतवा. तिथे येते काका. नाही तिथं गुतू द्या, तिथं कडला तिच्या दावणीला. ते डॉक्टर समजायला लागले. हा, भीती आहे तिनं. राहू दे. काका हे पकडा. या दोनशे तुम्ही नीट पकडा. तुम्ही थांबा, मी धरते आता. नीट हळू हळू हळू. हात तर का असं आहे काय? धरते मी आता. हा, जावा. थांब का बाई, लांबच होता ते, पहिलंच हिव करू देत. घाबरायला लागली. थांबा, ते दिव्याला हात पकडायचा. इकडे इकडे या दोनशीकडे तोंड कर. आणि तसं धरा, दिसतंय सगळं. थांब की. नाही, ते लावू सुद्धा देत नाही. का असं करायला? थांब का. ठीक आहे, या दोनशे. ह्या दोघीला पण लावते म्हणजे. लावा. थांब काय कपिला. त्यांना फक्त खायची घाई असते. मग खायचीच घाई असते. खायसाठी जरा. लावा. गावाला पाठवायची होती. मी तर म्हणलं होतं. बाई म्हणली मला होईना. कुठलं होतंय व त्यांच्या बी माग लय राड. ठीक आहे, तुम्हाला करता बरं. ठीक आहे, ते ठेवा. नंदू जाय, जवळ आहे गाई. कधी आम्हाला आठवण आली तर आम्ही भेटायला मग इथं वस्तीवरती असल्या मग काही टेन्शन नाही. जवळच आहे, काय लांब नाही. चला या. चल. बाय नंदिनी. ग कसं वाटायला लागले. पण तर 8 दिवस बांधून ठेवा, पळून येईल बघा. तिला घर माहित आहे. गेली ना 4 वर्ष आम्ही तिला खूप सांभाळलं. माझे पप्पा मेले तेव्हा ती 1.5 वर्षाची होती. आणि आमच्या कामवाल्या मावशीला आम्ही वैशूला देऊन टाकले तिला. तेव्हा माझा मुलगा लहान होता आणि माझ्याकडे म्हशी होत्या.
तिथं गेल्यानंतर 6-7 महिने तिने पण खूप छान सांभाळलं. तिथून 7व्या महिने नागपंचमी होती आणि तेव्हा ती आली पळत आमच्याकडे. आली आणि जाईच ना. माझे मिस्टर म्हणले की जाऊ दे, आता पुन्हा आली फिरून ना, तिला नाही द्यायची कोणाला. आणि आमच्यात आली आणि एकाच महिन्यात ती गाब गेली. तिला पहिलं खोंड झाला तो शंभू. तिथून तिने सलग आम्हाला खोंडच देत गेली. पण आज कामं होईनात, व्याप वाढलेत, त्यामुळं गाईला द्यावं लागलं मला. पण आनंद हा आहे, गुरुजी म्हणाले होते ब्राह्मणालाच गाई दान करा. पण आम्ही असा विचार केला की म्हणजे खूप लोकांना विचारलं ब्राह्मणांना, पण ते आता आजकाल कोणी असं घेत नाही आहे, शेतीवाडी नाही आहे किंवा कोणाला इंटरेस्ट नाही आहे. मग ना हे आदो मावशींना विचारलं, त्या म्हणल्या माझे मिस्टर सांभाळतील, घेऊन जातं. आणि पप्पांचे मित्र होते ते, आई वडिलांना त्यांनी त्यांच्या काळात शेतीमध्ये खूप साथ दिली, म्हणून मग मी त्यांना द्यायचा निर्णय घेतला. पण आज नंदिनी जाताना खूप खराब वाटतं. गावाला पण तिची बहीण आहे बरं का, माझ्या पप्पानी माझ्या जाऊबाईला म्हणजे सासूबाईंना एक दिलेली आहे गाई. तेव्हा माझी मुलगी लहान होती आणि मला तेव्हाही असंच व्याप होते कामाचे. माझी डिलिव्हरी झालेली आणि पप्पानी मला ती गाई दिली. मग मी मला गावालाच द्या, ती गाई गावाला आहे. त्या गाईची अजून पिल्लू ठेवून तिलाही विकलं का काय केलं माहीत नाही बाबा, कारण आमच्या तर गाई विकत नाहीत. गाई आणि आई म्हणतात ना, तर गाई विकायची नसते. गावाला पण ती गाईचं पिल्लू आहे आणि आता तिला म्हणजे खूप व्यथ झाली. हिची मोठी बहीण आहे ती. आता मी यादव मावशीला दिलं गाई, आता चौथ्यांदा ती भरेल. विकल्यानंतर 2 पैसे येतात, पण गाई विकायची नसते. आनंद हा आहे की चांगल्या घरी गेली, पण माझ्या घरातून जाते म्हणून दुःख वाटलं, मला खूप दुःख वाटलं. ही राधा आणि ही कपिल, आता ह्या दोघींना, ही कपिल सरांच्या घरची गाय आहे कालवड, आणि ही राधा मी घेतली होती, खूप हौशेने घेतली मी गिर गाय. आता या दोघींना सांभाळायचं. ते बोललेत की हिचं पिल्लू देतील आम्हाला 2-4 वर्षात, असो काय असो. माझे मिस्टर रिटायर झाले ना, आम्ही पुन्हा हिचं एक पिल्लू घेऊन येऊ, किंवा गावाला हिची खण आहे तिचं पांढरं पिल्लू घेऊन येऊ. पण माझी नंदिनी गेली तर मला खूप दुःख वाटतंय आता. चला हा व्हिडिओ ठेवते. माझे व्ह्यूजसाठी किंवा चॅनल ग्रो होण्यासाठी कधी नसतात तसे व्हिडिओ, ते एक आठवणी आहेत. बाय. ही नंदिनी आहे बघा मॅडम.